2 ते 3 तास झालेले आहे. पण असं वाटत आहे की आणखी नाही थांबावं. पण ॲक्च्युली पुढे जायचं आहे काटेपूर्णा क्षेत्र. नमस्कार मित्रांनो. तर कसं काय, तर आज या चॅनलवरती आलेला आहे आम्ही, म्हणजेच राधिका रेसिपी चॅनल. ॲक्च्युली रेसिपीचे व्हिडिओ असतात. आज बाहेर आलेलं म्हटलं आम्ही खूप दिवसानंतर, आणि बरेच जण सोबत पण आलेले आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की आपण इकडं आलेलं आहे, म्हणजे राधिकाच्या माहेरला आलेलं होतं. तर इकडं अभि, ओम, सोनू आणि ईश्वर असेच बरेच जण, समर्थ बरेच जण आलेले आहे. तर म्हटलं चला, लॉग होते आपला, त्याच्या हिशोबाने लॉग चालू वगैरे केलेलं आहे. आणि सध्या आम्ही आलेलं आहे पिंजरपासून जवळ असलेला वाघा गड. तर इथं आलेला आम्ही महानच्या 5 किलोमीटर जवळ अंतरावरती असलेलं. आणि बरेच दिवसानंतर पहिले आम्ही सिद्धेश्वर महाराजाच्या मंदिरात गेलतो कोथडीला, तिथून आम्ही इकडे आलेलो महानच्या जवळ. तर ॲक्च्युली माहिती आहे का, हे चॅनल जे आहे राधिकाच्या नावाने स्पेशल चालू केलेलं आहे. पण तरी तिचे जास्त लॉग आहे ते पडत नाही आहे. जेव्हा सोबत असलं मी तेव्हाच लॉग वगैरे असतात. आणि इथं मस्त मंदिरं वगैरे आहे खूप सारे छानसे. आणि मस्त मागं जर बघितलं तसं धरण आहे साईडला, तिकडं वरती जायचं आता. तिकडं झाडं मस्त आंब्याची, खूप सारं गार्डन आहे, खूप सारं मोठे मोठे मंदिर आहे तिथं. वाघागड, श्री क्षेत्र वाघागड असं म्हणतात बघा. मस्त मंदिर आहेत. विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर, आणि ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर आहे, तेच पण आहे. आणि इकडं मोठं मंदिर आहे, राम मंदिर आहे. आणि खाली पण दिलेले महादेवाची पिंड आहे. आणि सरस्वती माताचं मंदिर आहे. सरस्वती माता मंदिर, त्यानंतर आपलं जे ज्ञानेश्वर मंदिर असं आहे. आणि इकडं धरण आहे छानसं बाजूला. माणसं धरण लागलेलं आहे. दिसत नाही ते आपल्या व्हिडिओमध्ये, वर जाऊ तेव्हा दिसणार ते. नंतरची आपल्या पुढचे गेल्याच्या नंतर येईल. तर जायचं आहे आम्हाला तर वरती थोडंसं राम मंदिरात जायचं आहे. आत्ताच आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुकाराम महाराज मंदिरामधून. थोडंसं फोटो वगैरे शूट काढले साईडला. किती मस्त वातावरण इथं, शांत. ॲक्च्युली माहीत आहे का, आम्हाला येऊन इथं 2 ते 3 तास झालेले आहे. पण असं वाटत आहे की आणखी नाही थांबावं. पण ॲक्च्युली पुढे जायचं आहे काटेपूर्णा क्षेत्रापाशी, तिथं जायचं आहे. त्याच्यामुळे थोडं काही चालू आहे. कारण आता 5 वाजत आलेलं आहे आणि आम्हाला जवळपास 10-15 मिनटात तिथं कवर व्हायचं आहे. आणि 6 तिथंच वाजू शकते आम्हाला. आपण जेवढा विचार करतो तेवढं काही होतच नाही, त्यातला अर्धच होते. साईडला ओम वगैरे बसलेला आहे. राम मंदिर, संत गजानन महाराज मंदिर. आणि मोठा हॉल आहे इथं. मग लग्न कार्य जे असतात, शुभ मंगल कार्यालय, असे कार्यक्रम होतात चांगले लग्नाचे, मंगलमय. त्यासाठी मस्त हॉल काढलेला आहे. खूप मोठं ठिकाण आहे. आणि प्रसाद तर राहताच इथं, बरेचसे राहतात. चला, पुढचा शूट आपला राहणारचा दुसरीकडचा, तो म्हणतो आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि चॅनलला नवीन असाल या तर नक्की सबस्क्राईब करा, आणखी कमेंट करा, लाईक करा. व्ह्यूज वाढवा आमचे, आणि लवकर चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे. चला भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. नेमकंच आम्ही तिथं पोहोचल्यानंतर आमचे खूप मस्त दर्शन झालं. आणि तिथं खूप ते मंदिर होतं. ते मंदिर असल्यामुळं आम्हाला काही माहिती नव्हतं ते कशाचं मंदिर आहे. आणि वरतं पण पायऱ्या आहेत, पायऱ्यावर तर पण राम लक्ष्मणाची मूर्ती आहे. तिथं काय आम्ही नेमकं पोचलो नाही, आम्हाला खूप वेळ होत होता. आणि वेळ असल्यामुळं आम्हाला जायचं होतं काटेपूर्णाला खूप वेळ होत होता. मग आम्ही काही दर्शन केले घाईघाईतनी आणि निघाल्यानंतर असं प्रकारचे हे दिसलेलं आहे आम्हाला, नदी. ती नदीला खूप ते महानचं धरण आहे असं म्हणतात. महानचं धरण नाही का, ते वाघागडला टेकलेलं आहे.
अशा प्रकारे आहे. आम्हाला खूप मंदिर मस्त आणि वाटलं खूप आणि मस्त खूप झालं. एन्जॉय पण एन्जॉय केला पण आम्ही खूप तिथं. मस्त केला. आणि हा व्हिडिओ इथलाच होता.